सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात सध्या आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। मात्र सध्याचं महत्त्वाचं आज आपण विश्लेषण करणार आहोत ते म्हणजे सातारा जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं काम गणलंय। खरं तर महाविकास आघाडीनं चुकीचे उमेदवार दिल्यामुळे बंडखोरी झाली, अंतर्गत नाराजी झाली आणि याचा थेट फटका महाविकास आघाडीला बसणार आहे। हे 4 मतदारसंघ कोणते आहेत आणि कोणत्या उमेदवाराला कसा फटका बसेल हे आज आपण सांगणार आहोत। नमस्कार, मी विकास भोसले, आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह। खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ आहेत। या मतदारसंघामध्ये 4 मतदारसंघात महाविकास आघाडीचं काम गणलंय आणि इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केलेली आहे। काही ठिकाणी बंडखोरी झालेली आहे। हे 4 मतदारसंघ कोणते आहेत आणि कोणी बंडखोरी केली, कोण नाराज आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। खरं तर पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात खरं तर महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण हे उमेदवार होते। त्यांच्यासमोर महायुतीचे डॉक्टर अतुल भोसले यांच्यामध्ये लढत आहे। मात्र आज एक मोठा ट्विस्ट निर्माण झाला, तो म्हणजेच महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इंद्रजित गुजर यांनी महाविकास आघाडीला रामराम ठोकला आहे। आणि इंद्रजित गुजर यांनी आज थेट तिसरी आघाडी असलेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे आणि तिसरी आघाडीचे उमेदवार हे इंद्रजित गुजर हे असणार आहेत। म्हणजेच महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातो आहे। खरं तर तुम्ही म्हणाल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना कसा धक्का बसेल किंवा हे इतके मोठे नेते असताना इंद्रजित गुजर हे कशा पद्धतीनं हे गेल्यामुळं काय तोटा होईल। मात्र खऱ्या अर्थानं गेल्यावेळी फक्त 10,000च्या मताधिक्याने निवडून आलेले पृथ्वीराज चव्हाण ही निवडणूक अटीतटीची असणार आहे आणि इंद्रजित गुजर हे कराड शहरातील असल्यामुळं ते सहजरित्या 10 ते 15,000 मतदान घेऊ शकतील कराड शहरातलं आणि त्यांच्या आजूबाजू परिसरातील। यामुळं हा थेट फटका पृथ्वीराज चव्हाण यांना बसेल। म्हणजेच महाविकास आघाडीत हा पहिला धक्का बसेल तो कराड दक्षिणमध्ये। म्हणजेच महाविकास आघाडीची बिघाडी झाल्यामुळं कराड दक्षिणमध्ये मोठा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो। दुसरा मतदारसंघ आहे खटाव मान विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळेल याचं अनेक दिवसापासून चर्चेचं गोराळ सुरू होतं। मात्र शरद पवार काही बोलायला तयार नव्हते। मात्र काल अचानक प्रभाकर घारगे यांना महाविकास आघाडीची शरद पवार यांनी उमेदवारी घोषित केली आणि याच वेळी मान मतदारसंघामध्ये मोठा असंतोष पाहायला मिळाला। काल रात्रीपर्यंत घडामोडी सुरू होत्या। प्रभाकर देशमुख यांनी दुपारी 2 वाजता आपण लढणार नाही हे घोषित केलं आणि नाराज झालेले कार्यकर्ते यांनी वेगळा विचार करायला सुरुवात केली। त्यानंतर प्रभाकर घारगेंना दुसरा विरोध झाला, तो रात्री 11 वाजता ठिणगी पडली। ती म्हणजेच शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र मिटिंग घेऊन शेखर गोरे यांना सांगितलं की आम्ही आता सध्या महाविकास आघाडीबरोबर संसार थाटायला तयार नाही। म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्याचे उपनेते शिवसेनेचे शेखर गोरे यांनी राजीनामा दिलेला आहे। म्हणजेच मान खटाव विधानसभा मतदारसंघात दुसरी ठिणगी पडली, ती म्हणजेच शेखर गोरे यांच्या रूपानं। म्हणजेच राष्ट्रवादीमध्ये सुद्धा कलगीतुरा सुरू आहे आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये शेखर गोरेंच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जाते महाविकास आघाडीमध्ये। शेखर गोरेंचं म्हणणं होतं की आपल्याला उमेदवारी मिळेल, शरद पवारांनी शब्द दिला होता आणि थेट त्यांनी आरोप केला आहे तो म्हणजेच फलटणचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर। यामुळं इथंसुद्धा महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली। 2 मतदारसंघ झाले। पहिली बिघाडी कराड दक्षिणमध्ये ती आज झाली आणि मानमध्ये काल झाली, ती म्हणजे मान खटाव मतदारसंघामध्ये। तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा जावली विधानसभा मतदारसंघ। सातारा जावली विधानसभा मतदारसंघात थेट दावेदार होते शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे दीपक पवार। मात्र दीपक पवार यांना डावलल्यामुळं आणि इथं अमित कदम यांना शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये घेतल्यामुळं दीपक पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये घेऊन त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही महाविकास आघाडीचं काम करू शकत नाही। याचा अर्थ असा आहे की दीपक पवार यांना मानणारा जो गट आहे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा गटाचे ते नेते आहेत. हा गट कोणताही वेगळा निर्णय घेऊ शकतो, किंबहुना दीपक पवार स्वतः अपक्ष उभं राहू शकतात किंवा पर्यायी दुसरा कोणताही निर्णय तो घेऊ शकतात. याचा अर्थ असा आहे की सातारा जावली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं गणित गणलं आहे. अमित कदम यांना शिवसेनेची अचानक तिकीट देऊन दीपक पवार नाराज झालेत. यामुळं इथंसुद्धा महाविकास आघाडीची बिघाडी झाली पाहायला मिळते. म्हणजे सातारा जिल्ह्यातील 8 पैकी हे 3 मतदारसंघ झाले की जिथं बिघाडी झालेली आहे. चौथा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघ. पाटण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची बिघाडी झाली. गेल्या 3 दिवसापासूनच हे रामायण महाभारत सुरू आहे खरं तर पाटण विधानसभा मतदारसंघात. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांना अधिकृत उमेदवारी दिली महाविकास आघाडीची. आणि त्या क्षणालाच सत्यजित सिंह पाटणकर यांनी बंड पुकारलं आणि काल उमेदवारी अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शनात देखील दाखल केला. म्हणजेच सत्यजित सिंह पाटणकर हे अपक्ष उमेदवारी लढणार आहेत. म्हणजेच एका बाजूला महाविकास आघाडीचे हर्षद कदम तर दुसऱ्या बाजूला सत्यजित सिंह पाटणकर अपक्ष, अशी महाविकास आघाडीतली बिघाडी पाहायला मिळणार आहे. मात्र एकंदरीतच या 4 मतदारसंघातल्या बिघाड्या जर बघितल्या तर महाविकास आघाडीनं आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे असं एकंदरीत बोललं जातं आहे. कारण काय, या 4 मतदारसंघात जर विचार केला आणि अर्ज माघारी घेण्याची 4 तारीख आहे. मात्र हे तर बघितलं तर अर्ज माघारी घेण्याच्या मनस्थितीत सातारा जावली व्यतिरिक्त दुसरा कुठला मतदारसंघ नाही यांच्याकडं. यामुळं सध्या महाविकास आघाडी बॅकफूटवर सातारा जिल्ह्यामध्ये आलेली आहे असं साधारणतः पाहायला मिळतं आहे. मात्र हा पॅचअप शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते कसे काढतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र आत्ताची सर्वात महत्त्वाचं सांगण्याचं, 4 मतदारसंघामध्ये काँग्रेसनं स्वतःच्या हातानं बिघाडी करून घेतलेली आहे आणि ही बंडखोरी रोखण्यासाठी मोठं आव्हान या ठिकाणी त्यांच्या समोर असेल. हे आव्हान कसं पेलतात हे पाहणं गरजेचं आहे. पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह.